तर मगाशी जो व्हिडिओ टाकला होता त्याचीच आज आपण मी रिपोर्टिंग करत आहे. तर ह्याच्यासाठी आपण 40% खत घेतलेलं आहे, गांडूळ खत आहे बघू शकताय, आणि 20% कोकोपीट घेतलेलं आहे आणि 40% माती घेतलेली आहे, आणि हे आपलं फंगीसाईड आहे ते 1 चमचा मी घेतलेलं आहे. तर आता हे सगळं आपण मिसळून घेऊयात. बघू शकता आता मी हे सगळं मिसळून घेतोय. तर आता हे आपण सगळं बघा मिसळून घेतलेलं आहे. तर असं सॉईल मिक्स आपण ठेवलेलं आहे. 40% माती, 30% खत घेतलेलं आहे, गांडूळ खत म्हणजेच आपलं वर्मी कंपोस्ट, आणि कोकोपीट 20% घेतलेलं आहे. तर आता ही माती तर आपली आता मिसळून झालेली आहे. आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय टाकलं आहे ते सांगतो. आणि याच्यामध्ये पण मी अजून 20% जे काही गांडूळ खत आहे ते मिसळून घेतलेलं आहे या मातीमध्ये. आता आपण याच्यामध्ये झाड रिप्लांटेशन करूयात. तर हे जे ग्रो बॅग आहे आपण बनवलेलं आहे जुगाड, तेच आहे. तेच पोतं होतं त्याच्यापासूनचं जे जुगाड बनवलेलं होतं तेच ते जुगाड आहे. तर आता आपण ही माती हे करून घेऊयात, आणि आता आपण मी काय फाडून घेतो. मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकताय झाड आपण हे काढून घेतलेलं आहे. जर ऊस स्ट्रॉक हे बघू शकताय पूर्णपणे चांगला आहे, बघू शकताय. तर आता आपण काय करायचं आहे, जे वरची माती जी आहे ती आता आपण हे काढून घेऊयात. तर याच्यावरची माती जी आहे हाताने आपण थोडी थोडी मोकळी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं हे जे काही झाड आहे हे सेट होऊ शकतं त्याच्यामध्ये. खालनंही मी थोडं थोडं हे सोडवून घेतो. अगदी थोडं थोडंच काढायची आहे बरं का माती, खूपही नाही काढायची. जर का तुमच्या झाडाची माती निघत नसेल तर तुम्ही पाण्यातही हे भिजवत ठेवू शकताय आणि मग हे लावू शकताय. आता मी हे काढून घेतलेली माती, तर आता ही सगळी जी माती इकडची उडलेली आहे ती मी सर्व मी ह्याच्यामध्ये घेत आहे. तरी लाल मातीतलं जे प्लांट आहे आपलं, तर आता हे आपण थोडं थोडं करून सॉईल मिक्स पूर्ण भरून घेऊयात. आणि पानांचं जे काही खत आहे ते पण मी याच्यामध्ये थोडंसं टाकून, हे मी होम गार्डन घरीच बनवलेलं आहे. बघू शकता आता खत पण आपण हे टाकून घेतलेलं. तर मी मिसळून हे करून तुम्हाला मी आता हे दाखवतो.
मिसळून तुम्हाला मी दाखवतो. पानांचं खत टाकल्यानंतर सॉईल मिक्स पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण टाकून देऊयात ही माती सगळी त्या ग्रो बॅगमध्ये भरू आणि आपलं झाड लावून घेऊयात. तर आता हे एक असं हे घेतलेलं आहे, हेच आपण ह्याच्यामध्ये भरून आणि हे आपण असं सॉईल मिक्स मी ह्याच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे झाड आहे ना बरोबर ठेवूयात त्याच्यामध्ये आणि मग मी तुम्हाला दाखवतो. असं आपलं झाड मी असं ठेवलेलं आहे. तर मी याच्यामध्ये सॉईल मिक्स भरतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता आपलं सॉईल मिक्स इथं मी रेडी करून ठेवलेलं आहे.